जाईल. आता दीपक नक्कीच. वैभव तुला थोडंसं थांबवते. तू राहाच आपल्यासोबत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत. सूरजजी, छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होताना पाहायला मिळतेय. काय आपल्यापर्यंत या सगळ्याबाबतची माहिती आहे? काय प्रतिक्रिया आपली यावर? पक्षाकडून असं अधिकृतपणे आमच्याकडे माहिती आली नाही. आपल्याच माध्यमातून आता समजते. पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा तटकरे साहेब हे दोघे मिळून किंवा प्रफुल्लभाई पटेल हे सर्व मिळून त्याबद्दलचा निर्णय घेतील. परंतु अधिकृतरित्या आमच्यापर्यंत अद्याप माहिती नाही. जर काही वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असेल तर ते कळेल. आपल्या माध्यमातूनच हे आमच्यापर्यंत आता माहिती आलेली आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता गेल्या काही काळामध्ये ओबीसी समाज जो होता तो काहीसा नाराज झालेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचा जो चेहरा आहे तो पुन्हा एकदा समाजासमोर आणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्याची एक सरकारची खेळी असेल असं देखील बोललं जातं. या पाठीमागे देखील एक वेगळं राजकारण असल्याचं बोललं जातंय. आपण कसं पाहता याकडे? भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा सन्मान करणं ही जबाबदारी. त्यांच्याकडे पक्षाकडून अधिकृतपणे आधी काही वेगळी भूमिका होती किंवा त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देण्याचं पक्षाकडनं ठरलं होतं, असं आमच्या नेत्यांनी अनेक सभामध्ये म्हणलं होतं. कदाचित आताची वेळ परिस्थिती पाहून त्यांच्याकडे तशी जबाबदारी देण्यात येणार असेल तर मला अधिकृतपणे माहिती नाही. परंतु लवकरच या बाबतीचा खुलासा पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब करतील. मात्र सूरजजी, खरं तर छगन भुजबळांसारखा एक मोठा चेहरा आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप असतील, त्याच्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु छगन भुजबळांसारखा चेहरा पुन्हा जर मंत्रिमंडळात येत असेल आणि त्यासोबतच राष्ट्रवादीतला तो प्रामुख्यानं चेहरा असल्यामुळे कुठेतरी पक्षाला देखील एक वेगळा मेसेज जाईल, आपल्या कार्यकर्त्यांना देखील एक वेगळा मेसेज जाईल. तर ते आले तर 100% भुजबळ साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या येण्यानं वेगळा मेसेज नक्कीच त्या ठिकाणी जाईल. भुजबळ साहेब राष्ट्रवादीचे नाही तर ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्यानं नक्कीच पक्षाला किंवा महायुतीच्या सरकारला फायदा होईल असं मला वाटतं. सूरजजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि नंतर आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया. तर निलेश, खरं तर सूरज चव्हाण यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत तरी अधिकृत माहिती आतापर्यंत तरी पोहोचलेली नाहीये, परंतु एकंदरीतच छगन भुजबळांच्या शपथविधीच्या अनुषंगानं काय सरकार पातळीवर तयारी पाहायला मिळते? दीपक, आता राज्य शासनाच्या वतीने देखील पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. सुजाता सौनिक, ज्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत, यांच्या सहीचं हे पत्र आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय उद्या सकाळी 10 वाजता राजभवनला हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी साधारणपणे काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित असतील. महत्वाची ही बाब आहे की हा वेळ जी आहे ही अतिशय महत्वाची आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशा वेळी आता छगन भुजबळांना नाराज करून चालणार नाहीये, किंबहुना महाराष्ट्रात ओबीसी नाराज करून चालणार नाहीये आणि त्यामुळेच छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात हवेत अशा पद्धतीचं एक प्रतिपादन मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांचं पडलं होतं आणि त्यामुळे आता त्याला एक मूर्त रूप येताना पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ उद्या शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील. वैभव आणि निलेश, तुमच्या दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर बातमीबद्दल. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता छगन भुजबळांचा शपथविधी पार पडणार आहे. आणि यानंतर आता मुंबईतल्या काही बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया. 2020 साली चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला. लाखो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं. पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. भारतासह जगभरात कोरोना विषाणू बाधित नवे रुग्ण आढळत आहेत. मुंबईत 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू